बातमी आहे एकूणच पालघर जिल्ह्याच्या संदर्भातली, कारण पालघर जिल्ह्यामधल्या जव्हार मोखाडा हे तालुके कुपोषण, बालमृत्यूचं आणि माता मृत्यूचंही केंद्र बनलेले आहेत। या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षांपूर्वी जव्हारमध्ये 200 खाटांचं अद्ययावत रुग्णालय व्हावं म्हणून मंजुरी दिली होती। मात्र गेली 4 वर्ष जागेचा प्रश्न सुटत नसल्यामुळे 4 वर्षांपासून निधी अजूनही रुग्णालयाचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता। मात्र नुकत्याच झालेल्या पालघरच्या जनता दरबारामध्ये या प्रश्नावरती पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णय घेतलाय आणि येत्या 7 दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यात। जव्हारमध्ये 13.5 एकर जागा उपलब्ध झाली असून याचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते विनीत मुकणे यांनी केलेला आहे। तात्काळ कोणत्या ना कोणत्या गोष्टीला आपण सुरुवात करणं गरजेचं आहे। त्यामुळे आज त्या संदर्भातला निर्णय घेऊन लवकर ते करावं आणि 7-8 दिवसांमध्ये जागा ताब्यात मिळाल्या त्याचं टेंडर जे आहे, जागा उपलब्ध झाल्यानंतर पैसे अवेलेबल आहेत, त्याचे डिझाईन आणि सगळं तयार आहे। त्यामुळे तेही करण्याच्या संदर्भातला एक चांगला आरोग्य खात्यामधला निर्णय हा घेतलाय। शेवटच्या अंतिम टप्प्यात जागा मिळाल्यानंतर काम सुरू होण्यासाठी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आदेशित केलेले आहे। त्याच्यामुळे जव्हारकरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे हा सुटण्यासाठी खूप मोठी मदत होईल आणि जव्हार हा जरी जिल्ह्याचं ठिकाण नसलं तरी उपजिल्हा म्हणून या ठिकाणी आरोग्यासाठी कुठेही जव्हारच्या रुग्णांना जायला लागणार नाही हा विश्वास मला वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।